नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाच्या सानिध्यात या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आपल्या पेरणीक सुरुवात झालेली असा. आता पेरणी करूची म्हणल्यावर ट्रॅक्टरची वाट बघूची लागता. तसं तो आमचो ट्रॅक्टरवालो दादा आमका तारीख पे तारीख देतच रावता. सारखी तारीख देता, आज करतलंय, उद्या करतलंय, परवा करतलंय. शेवटी काय त्याचं परवा इलो बाबा. मग आज केलं आज सुरुवात पेरणी. तर म्हणला आज कसा पेरणीक सुरुवात केलं तर कसं पाऊस पण असो एकदम चांगलं हो ना. तर 4 दिवस कसे पावसानं दडी मारल्यात. तर मग काय आपण संधीचा सोना करून घेतलेलो. आम्ही म्हटलं आता पाऊस गेलोचा तर आपण पण पेरणी करून घेऊया. 2 दिवसापूर्वी दादाक सांगितलेलं तेव्हा कसा बाकीच्यांची पण पेरणी करूची होती. मग दादा म्हणालो थांबा 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 असे करून आज आमची पेरणी करूचा दिवस इलोच. तर आम्ही हे निघालेलो. तरी पण दादानं आम्ही जाऊन बसलेलो किती जवळजवळ 20-1 मिनटं तिथे बसलेलो वाट बघत. दादा आत्ता येता काय नंतर येता काय. तो बिचारो पण कामातच होतो, दुसऱ्यांच्या कोपऱ्यात पेरणी करत होतो ना. त्यांची झाली की आमच्याकडे येतलो. आम्ही वाट बघत बसलेलो असे. सोबत आमचं चिनो होतोच, त्याच्याबरोबर त्याचं टाईमपास आणि आमच्यासोबत तो असता त्याच्यामुळे आमचं पण टाईमपास. त्याची मस्ती चाललेली, मग त्याच्यासोबत आमची पण मस्ती चाललेली. बघत होतं काय काय करता तो. इकडे हे बघा, हे काका हे उभे होते ना, काकासुद्धा बघत होते कधी येता. कारण ते मदत करूक लागतात आमका. ते बिचारे आमच्यासाठी वाट बघत बसलेले थंय. आणि बघा पाऊस भरलेलो तर दिसता, म्हणजे थोडंसं, जास्त नाही भरलेलो, थोडंसं भरलेलो दिसत होतं. म्हटलं आता काय करता काय माहिती. एवढं विश्वासाने इलव त्याच्या पण तो आज काय पडलो तर आमची वाटच लावतलो होतो. कारण आम्ही त्याच्या भरवशावरच आज हे करू केलं ना, ट्रॅक्टर मला बोलवलेलं. तर ह्यो मागच्या वेळेचं भाजावळी केलेलं तो कोपरो पतेरो थोडं परत पडलं. आणि ह्या ना भात ना आता शुभांगीचा, आई म्हणाली शुभांगीचा करूया यावर्षी. गेल्या वर्षी आम्ही वाडा कोलम केलेलो, यावर्षी पण वाडा कोलम थोडासा करूचा आणलं. पण इथलं ह्या कोपऱ्यामध्ये शुभांगी पेरतलो आणि शुभांगीचा पीक चांगला म्हणून. हे बघा आता आई झाडत होती आणि तिथे पतेरो ओलं होतं, त्याच्यामुळे कशी आग पण पेटा नाही. मग आईने भरपूर प्रयत्न केला. हे बघा बिचारे काका आमका आग आणून देत होते, कारण त्यांनी वरती तिकडे आग लावलेल्यानी त्याच्यातलं कोलीत आणून दे होते. पण ते काय त्यांचं प्रयत्न अयशस्वी झालो, कारण आग विझत होते. बघा ऊन केवढा ह्या समजतच असताला. सावली पडली या माझी उन्हामुळे. आजूबाजू वाटत होता भरल्यासारखा, पण तसा काय नाही आहे, तसा वाटत नव्हता. तसं शेतकऱ्याक म्हणतात कळता ना पाऊस येतलो की नाही, तो बरोबर अंदाज येतात. हे बघा इथे आमच्या चिनूची मस्ती चाललेली. मध्ये मध्ये ह्याची हे का बघत होतं आहे कसं बसला बघा गोरू. हा आमचं पोरगो गोरो. बघा कोण पोरगी असतात तर देवा आमका. आमचं पोरगो गोरो दिसाक छान फक्त थोडंसं नखरेला चावकुरो पण ठीक जसं तसं आमका बरं वाटतं. आता तुम्ही बघा ठरवा काय तर कसं मस्ती करता बघा. अंगात लय मस्ती आहे त्याच्या. बघा कसं पकडल्यांदा माचीसचा बॉक्स टाकलेला आहे त्याच्याकडे खेळसाठी. तिला दादा येईपर्यंत काय ते टाईमपास होय ना, तर ह्यो सोबत आणलेलो टाईमपास त्याच्यासोबतच जरा टाईमपास करत होतो. कसा खेळतो बघा. लय मस्ती आवडायचा अंगात. तर शेवटी एवढं वेळ वाट बघून शेवटी दादा इलोच ट्रॅक्टर घेऊन. सोबत चिल्ली पण घेऊन इलेलो. इकडे आहे तो दादा सेटिंग करावतो त्याच्या ट्रॅक्टरची. तोपर्यंत आई पेरान घेत होती भात. आई भात पेऱ्यापर्यंत इकडे काका पण इलेले, कारण कशी त्याका मदत लागतं ना. दादा ट्रॅक्टर पण उचलू कसं जड येताना एकक नाही उचलू शकत. पण काका पण इलेले सोबत. इकडे दादा सेटिंग करेपर्यंत आईची पेरणी सुरू होती. दादाच्या सोबत इलेली चिल्ली-पिल्लीसुद्धा दादाक मदत करा होते. बघून भारी वाटत होता. एवढीशी पोरा, कालची पोरांनी कशी मदत करतात. आणि आम्ही दादांकडे सुरुवात केलेलं आहे आणि आईसोबत होतीच पेरणी करत. तिकडे त्या बारक्या पोरांची गंमत चाललेली, मजा करत होती बाकी काय. आता कशी त्यांना सुट्टी पडली ना शाळांका. आता सुट्टी पडली म्हणल्यावर कशी मजा करूकच हवी. लहानपणाचं जरा मजा घेऊकच हवी ना. त्याशिवाय कसं हवं, लहान पोरा म्हटल्यावर मस्ती करतलीच.
तशी आमची वाडीतली 4-5 पोरं आणि मुंबईची पोरं पण इली आहेत. मग ती मिळून सगळी मिळून नुसती मस्ती करत होती. दादाच्या त्या ट्रॅक्टरचे जे टायर होते ना त्याच्यासोबत खेळा होती. कशी त्यांका जाम मजा झालेली आज त्यांची. जीवाची नुसती मजा करून घेत होते. दादान कशी नुकतीच सुरुवात केलेल्या ना. आमका कसे कोर्टाचे तारखे देतात तसे तारखो देत होतो. आज नको, उद्या नको, परवा नको असा करून हे बघा आमच्या चिन्याची पण मध्ये मध्ये मस्ती चाललेली. तो सोबत असताच आमच्या, म्हणजे आईच्या सोबत आई असली की तो असतलोच. मग आमका काय भाव देणार नाही तो, आई बरोबरच कायम. पण आता काय त्याचं इलाज नव्हतं. कसं ट्रॅक्टरला घाबरा होतो तो. ट्रॅक्टरचा आवाज येलो की पळा. ते का भीती वाटा बहुतेक आवाजाची. हे बघा कसं बघता तो. आईकडे कसं जाव, आईपर्यंत कसं पोचवायचो विचार करावतो. पण ते काय मार्गच सापडे ना. कारण इकडे दादा ट्रॅक्टर घेऊन येता, इकडे तसं त्याचं काय झालेलं की इकडे आडणी तिकडे विहीर. जाऊ तरी जाऊ काय वाटच गमाना ते का. ते बघा ती पोरा कशी खेळतात त्या टायर बरोबर. दादाच्या ट्रॅक्टरच्या टायरची मजाच केल्याने नुसते बिचाराचे हाल टायरचे केल्याने. बघ टायर घेऊन पळतात ते घेत होते आणि वरून नेऊन फेकत होते. म्हणजे त्यांची काय नुसती मस्तीच मजाच चाललेली. अगदी सुट्टीचा वापर करून घेतात पुरेपूर. मग कसे आता घेऊन गेले ते बघा, बघितलंस कसं घेऊन जातात बघा. दादा इकडे नांगरा होतो. ट्रॅक्टर शेवटी म्हणतात ना ते कलाचा, ते पण वाहनासारखाच आहे. ते का पण कंट्रोल करूक पण खूप ताकद लागता. दादा ज्या प्रकारे तो ट्रॅक्टर ओढत होतो ना बघून म्हणजे कसा वाटत होता की किती ताकद लागता करूक. पण पहिले कसे बैल होते त्या बिचाऱ्यांची लय हाल व्हायचे असे. नांगरताना किती बिचाऱ्यांचे मुको जीवतो तो बिचारो तरी काय सांगतलो ना. आता हे ट्रॅक्टर इले खरा पण त्यांका पण कंट्रोल करूक पण खूप वेळ लागता. वेळ लागता म्हणण्यापेक्षा ते मेहनत पण तेवढीच लागता. उगाचच काय कोण हे नाही घेत ना, मेहनताना घेतलो नाही. मजुरी घेतात म्हणतात पण ते उगाचच घेणं नाहीत ना. एवढी मेहनत करतात तर मजुरी पण घेतातच. तर बघा तो दादा कसं ते व्यवस्थित अगदी जोर काढून त्याच्या मागे. आणि पण मध्ये आई माझी मध्ये येत होती कारण ते दगड पडलेले ते उचलत होती. मग दगड लागले ट्रॅक्टरला तर उगाच बंद पडलं होतं. तशी यावर्षी आम्ही शेती कमी करतलो होतो. पण बघितलं तर म्हणजे कसं शेवटी आपली शेती आणि बाहेरून विकत घेतलेले तांदूळ यात फरक असताना म्हटलं करूया शेती यावर्षी. थोडे यावर्षी जरा कमी केलं कोपरे गेल्या वर्षीपेक्षा. तरी पण कसा शेती एकदम टाकून पण जमत नाही ना. जमीन पण नापीक होता. नंतर कधी करूक गेलो तर परत गोंधळ नको म्हणून म्हटलं यावर्षी पण करूया, टाकूया नको. टाकलं की परत प्रॉब्लेम नका. ते बघा या पोरांची मस्ती बघा कशी चालली आहे ती. नुसती ते बघा ढकलल्याने टायर. त्यांका टायर गावलो खरा पण त्या टायरची हाल केल्याने नुसते कसे टायर बरोबर खेळतात. मस्ती हो, बाकी काय नाही. हे बघा दादा इकडे कोपरो बऱ्यापैकी नांगरून होत इलेलो. जवळजवळ दादांनी एवढ्या कोपऱ्यात दादा एक 20-25 मिनटं लागली. कारण कशी जमीन आता कडक झाली आहे ना. पाऊस जरी 4 दिवस जरी गेलो असलो तरी जमीन थोडी कडकच झाली आहे. त्यामुळे थोडं वेळ लागलो. जर भुसभुशीत असता तर पटकन झाला असता. पण ते कसं थोडं वेळ लागलोच ते का 25-1 मिनटं लागली साधारण. या दादा कसं वेळ नसता कारण त्याचे कसे गाई होतं. मग ते का 6 वाजता संध्याकाळी दूध घालूक जायचं असतं डेअरीवर. त्याच्यामुळे ते का वेळ मिळत नाही. तर काल येणार होतो पण काल इलो नाही. ते का वेळ मिळालो नाही कारण बाकीच्यांचे कोपरे पण नांगरा होतो ना. त्याच्यामुळे वेळ मिळालो नाही. तर आज शेवटी आज इलो. आज इल्यावर म्हटलं आता इलो तर पटकन करून घेऊन दे.
हे बघा, या कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यात सुरुवात झाली. तसं आमचं चिनू पळालो घाबरून, ट्रॅक्टरच्या आवाजाने बसलेलो ना वरच्या कोपऱ्यात. दादा खालच्या कोपऱ्यात होतो तोपर्यंत मी वरच्या कोपऱ्यात होतो. जसं दाखवतो मी वाघच, मी कशाकच घाबरत नाही. आणि आता दादा आईल्याबरोबर धूम ठोकला आणि शेपटीवर करण. इकडे आई उभी राहून बघत होती दादा काय करता, आणि काका पण होते सोबत. काका कशी बघू गेलेले, आई काय मदत वगैरे लागली तर, दादाक मदत लागली तर म्हणून. इकडे दादाची नांगरणी सुरू होती आणि आम्ही बघितलं होतं स्वानंद दिलेलं. स्वानंद म्हणजे दादाचो या नांगरता त्या दादाचो पोरगो. बारको इतको मस्तीखोर आहे ना की आजोबा बिचारे पाठून पळत असतात. मी पळत इलो इकडे, आणि ते काही इतकी मजा वाटत होती ना, नाचत होतो ये करून हात वर करून. ते का सुटका मिळाली ना, त्या काका बिचारे गेले पुढे, कारण तो विहिरीकडे धावत गेलो ना, तर म्हटलं जावं ते का घेवा आधी, नाही तर धावत जायत काहीतरी. बारको ना दोड गसप भीती नको ती, म्हणून म्हटलं ते का घेऊन येवा आधी. हे बघा एका ते का घेऊन येले. ते का म्हटलं बाबू हात दाखव, तर या असं करतो. किती गोड आहे ना. हा आता साधारण 2.5 वर्षाचो, 2.5-3 वर्षाचो असात. लय मस्ती करतात, लय मस्ती करतात. या बघा होत इलेला थोडासाच भाग रवलेलो तो दादा करी होतो, आणि परत एकदा त्याच्यावर हात मारणार होतो, कारण कसा पेरलेला नीट उगवूया, माती भुसभुशीत हो कवी, तर कसा पेरलेला नीट उगवतलाच, पण ते कसा परत एकदा मारल्यानंतर व्यवस्थित अगदी भुसभुशीत झाली माती की व्यवस्थित रुजून येताला. त्याचा टाकला आता पेरला आता, त्यासाठी म्हणून दादा परत एकदा मारणार होतो हात. ते बघा असं ट्रॅक्टर मध्ये अडका होतो, कारण कशी माती आमची एकदम ह्याची नाही, मऊ माती नाही, हे जरा खडक पण ना मध्ये, त्याच्यामुळे ती अडका होती. आणि ह्यो चिनो कुठून तरी मार्ग काढून आईकडे जात होतो, तर बघा गेलोच आईकडे. तो हे का कसा आईच हवी असतं आजूबाजू. आणि हा बघा काम पूर्ण झालेला, दादा निघालेलो जाऊ, तो ट्रॅक्टर थयच लावून जाणार होतो. ते बघा मंडळी, कोणी कॅटवॉक जर बघितल्या नसतात ना, तर ह्या बघा ह्याका कॅटवॉक म्हणतात. कॅटवॉक तर काय असले भारी पोरी तर ना चालतच, पण हे बघा ह्या असली कॅटवॉक तुमका जर बघूचा असत ना, तर ह्या आमचा कॅटवॉक, आमच्या चिन्याचा कॅटवॉक बघाच तुम्ही. प्रेमातच स्पर्शात माझ्या चिन्याच्या. बघा कसं चालता तो, कसा वॉक बघा त्याचा एकदम. थांबलो आता मी गेलो आहे ना, थांबलो तयच. तर मंडळी, आज मी माझ्या बोलीभाषेत मालवणीमध्ये प्रयत्न केले व्लॉग करूचो. तर तुमका आवडलो असात, माझा प्रयत्न आवडलो असात, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.